हरे कृष्णा. भक्ताच्या जीवनामध्ये संकट कितीही मोठं असो, परंतु जेव्हा भक्त आपल्या अंतकरणातून भगवंतांना हाक मारतो त्यावेळेला भगवंत स्वतः धाव येऊन त्याचं रक्षण करतात. असेच वृंदावनवासियांचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी केलेली एक अद्भुत लीला म्हणजे गोवर्धन लीला किंवा गोवर्धन पूजा होय. एकदा श्रीकृष्णांनी पाहिलं की नंदबाबा, यशोदा मैया सर्व व्रजवासी इंद्रदेवाची पूजेची तयारी करत आहेत. तेव्हा त्यांनी विचारलं की बाबा, आपण इंद्रदेवाची पूजा का करतो? आपल्याला गायींसाठी लागणारं पाणी, हिरवं गवत व फळं फुलं हे सर्व आपल्याला गोवर्धन देत असतो व म्हणून आपण सर्वांनी गोवर्धन पूजा केली पाहिजे. श्रीकृष्णांच्यावर अतूट विश्वास असलेले सर्व व्रजवासी या गोष्टीसाठी तात्काळ तयार झाले. कोणताही विचार न करता त्यांनी गोवर्धन पूजा करण्याचा निर्धार केला. श्रीकृष्णांच्यावर नैसर्गिक प्रेम, पूर्ण विश्वास व श्रद्धा या कारणाने वृंदावनवासियांनी अनेक सुंदर सुंदर व्यंजन तयार केले. पर्वतचे पर्वत असे अन्नाचे भंडार श्री गोवर्धनना त्यांनी समर्पित केले व स्वतः गोवर्धन यांनी प्रकट होऊन ते सर्व भोग स्वीकारही केले. व तदनंतर सर्व व्रजवासियांनी गायी, बैलांनी, वासरांनी सर्वांनी मिळून गोवर्धन परिक्रमा केली. जय गोवर्धन, जय गोवर्धन असा जय घोष करत त्यांनी परिक्रमा पूर्ण केली. पण हे पाहून इंद्रदेवांना प्रचंड राग आला. आपल्या पूजाचा अपमान झाला. हे पाहून त्यांनी वृंदावनमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात केली. आकाश काळवंडले, विजांचा कडकडाट झाला. सर्व वृंदावनवासी गाई वासरे भयभीत झाले. परंतु या क्षणी त्यांनी भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला व भगवान श्रीकृष्णानेही त्यांना संरक्षण दिले. त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती संपूर्ण गोवर्धन धारण केला. 7 दिवस 7 रात्र इंद्रदेवानी एवढा मुसळधार पाऊस पाडला की असं वाटलं संपूर्ण वृंदावन वाहून जाईल. परंतु भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन लीलेद्वारे सर्व व्रजवासींचं रक्षण केलं व शेवटी इंद्राचा अहंकार नष्ट झाला व तो भगवान श्रीकृष्णांना शरण आला. या लीलेतून आपल्याला हे शिकायला मिळते की जो भगवंतांना पूर्ण शरणागत होतो, भगवंत त्याचं निश्चित रक्षण करतात. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, ये यथा माम प्रपदन्ते, जो मला ज्याप्रमाणे शरणागत असतो मी त्याप्रमाणे त्याचं निश्चितपणे रक्षण करतो. हरे कृष्ण.